नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत जावरे पाटील तुम्हा सर्वांचं अहिल्यानगर अपडेट्समध्ये स्वागत करीत आहे. मित्रहो, अहिल्यानगर महानगरपालिकेचा रणसंग्राम शेवटच्या टप्प्यावरती येऊन ठेपलेला आहे. 2 दिवसांमध्येच मतदान होणार आहे आणि अहिल्यानगर महापालिकेचं भवितव्य ठरणार आहे. आज शेवटच्या टप्प्यावरती आपण विविध पक्षांच्या मुख्य पुढाऱ्यांच्या मुलाखती आपण घेत आहे. ज्या लोकांच्या माध्यमातून हे नगर शहर घडतंय त्यांच्या वारसा या नगर शहराला राजकीय सामाजिक लाभलेला आहे, अशा मान्यवरांची आपण चर्चा करत आहे. आत्ता आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किशोरजी डागवाले साहेब आहेत. आपण त्यांच्याकडून म्हणजे ते अतिशय अनुभवी आणि प्रदीर्घ काळ अहिल्यानगर महापालिकेमध्ये नगरपालिका असल्यापासून काम करत असलेलं व्यक्तिमत्व आहे. विविध पदांच्या वरती त्यांनी काम केलेलं आहे. स्थायी समिती असून उपनगराध्यक्ष पद असेल आणि विविध ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. 10 वर्ष मनसेमध्ये नगरसेवक होते, 15 वर्ष शिवसेनेमध्ये नगरसेवक होते आणि आत्ताच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. आपण त्यांच्याकडून त्यांच्या जुन्या नव्या गोष्टींचा संगम साधून आपण त्यांच्यावर चर्चा करणार आहे. साहेब नमस्कार. नमस्कार साहेब, काय सांगाल? बऱ्याच दिवसांनी महापालिकेची निवडणूक लागलेली आहे. काय सांगाल या निवडणुकीविषयी? प्रथमतः तर 2 वर्ष झाले महापालिकेची निवडणूक लांबणीवर गेलेली होती की त्याच्यामध्ये कोर्टात गेल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. परंतु आता निवडणुकीला सामोरं जायला सर्व पक्ष सज्ज झालेले. निवडणुकीची पूर्ण अंतिम टप्प्यावर आता निवडणूक आलेली. हो, बरोबर आहे. आणि या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे जर आपण पाहिलं असेल तर भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीने ही निवडणूक आम्ही लढवत आहेत. याचं जर पाहिलं असेल तर विरोधकांचं पहिल्या दिवशीच तुम्ही पाहिलं असेल चित्र, तर त्यांना उमेदवार मिळत नव्हते. उमेदवार मिळाले तर त्यांना एबी फॉर्म मिळत नव्हते. म्हणजे पूर्ण विस्कळीत झालेले विरोधी पक्ष होता आणि त्यांनी कशातरी कुठेतरी कोणाला तरी अपक्षांना पुरस्कृत करणे, जिथं कोणा जाम म्हणजे काय म्हणतो आपण, एक निवडणुकीला नवीन आलेले लोक की ज्यांना कुठलाही अनुभव नसणाऱ्या लोकांना त्यांनी उभं करून कुठेतरी पॅनल करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यात सुद्धा ते अपयशी ठरले. आणि आज जर तुम्ही पाहिलं असाल का भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 नगरसेवक आमच्या आज बिनविरोध आलेले आहेत. आणि ही निवडणूक करताना सर्वात मोठं महत्त्वाचं योगदान जर कोणाचं असेल तर या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, माजी खासदार विखे पाटील आहेत आणि या शहराचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार संग्राम भैया यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवत असताना सर्वात महत्त्वाचं काम जर काय केलं असेल संग्राम भैयांनी, तर याच्यापूर्वी खासदार एका बाजूला, आमदार एका बाजूला, महापौर एका बाजूला आणि नगरसेवक एका बाजूला, अशी विस्कळीत परिस्थिती या शहराची गेल्या अनेक वर्ष, म्हणजे मी 25 वर्ष सलग या महापालिकेच्या नगरसेवक म्हणून काम पाहत आहे. परंतु ही विस्कळीत असल्यामुळे शहराचा विकास होत नव्हता. परंतु आमदारांना खरं धन्यवाद दिला पाहिजे नगरवासियांनी की त्यांनी त्यावेळेस सुजयदादांना, इथला महापौर असू द्या, इथले आयुक्त असू द्या आणि इथले नगरसेवक असू द्या, यांना सर्वांना एकत्र आणलं आणि या शहराचा विकासाची एक ब्ल्यूप्रिंट तयार केली. आणि त्या विकासाच्या त्या ब्ल्यूप्रिंटच्या माध्यमातून तुम्ही आज पाहिलं असाल की शहरामध्ये पुणे असू द्या, नाशिक असू द्या, त्याच धर्तीवर आपल्या शहरातील गल्ली बोळातील रस्ते सुद्धा कॉन्क्रिटीकरणाचे सुरू झाले. नाही तर पूर्वी काय हो, शहराचं इतके खड्डे होते, इतकं हे होतं. परंतु आज जर तुम्ही पाहिलं असाल तर हे रस्ते आता 20-20 वर्ष या रस्त्यांना काही होणार नाही. तुम्ही येता असताना तुम्ही पाहत असाल या सेना नदीची परिस्थिती काय होती. आता पुलाला मान्यता मिळली, तो पूल चालू आहे. सर्वात महत्त्वाचं, जर या शहरामध्ये जर काम करत असताना त्यांनी जे राष्ट्रीय थोर पुरुष असतील त्यांचाही सुद्धा पुतळे उभारण्याचं काम त्यांनी केलं. की आपण पाहिलं असाल की ज्या आज आपण सावेडी येथील प्रोफेसर कॉलनी चौकात जर पाहिलं असाल तर हिंदुरक्षक धर्मवीर संभाजी महाराजांचा पूर्णकृती पुतळा त्यांनी उभा केला आणि त्याचं लोकार्पण सुद्धा मागच्या महिन्यामध्ये झालेलं आहे. त्याच्यानंतर महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती पुतळा उभारला आहे, त्याचं पण काम पूर्ण झालं आहे, ते सुद्धा आज जनतेसाठी अर्पण केलेलाच आहे. त्याच्यानंतर सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचा सुद्धा पूर्णकृती पुतळा या शहरामध्ये माळेवाडा वेशीपाशी ते उभा करतायत आणि त्याचं भूमिपूजन सुद्धा झालेलं आहे. परंतु तिथं थोडा अतिक्रमणाचा प्रश्न असल्यामुळे ते थोड्या दिवसात मार्गी लागेल आणि तो पुतळ्याचं काम सुद्धा सुरू होणार आहे. हे करत असताना त्यांनी पाहिलं की त्यांच्या मागे तरुणांची सुद्धा फळी त्यांनी या शहरामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात उभी केलेली आणि त्या तरुणांच्या माध्यमातून त्यांना व्यवसायाला मार्गदर्शन करणं, त्यांना वेगवेगळ्या नोकऱ्या असू द्या, व्यवसाय असू द्या, अनेक भागात तरुणांना त्यांनी एकत्रित करून त्यांना सुद्धा मार्गदर्शन करून एक व्यवसायासाठी त्यांनी एक मोठं योगदान दिलेलं आहे. सर, तुम्ही आताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युती होणार होती,
तिथं कुठं फिसकटलं गेलं कारण तुम्हाला त्या पक्षाचा अनुभव इकडं कुठं फिसकटलं गेलं थोडं काय झालं थोडं काही ठिकाणी काही जागेंना त्यांचेही प्रमुख उमेदवार होते, भाजपचेही प्रमुख होते, राष्ट्रवादीचे प्रमुख होते आणि ते नेते मंडळांचाच वार्डामध्ये हे सगळं अडकून पडलं. म्हणजे उदाहरणं द्यायचं झालं तर आज शिवसेनेचं द्यायचं तर त्यांच्या जिल्हा प्रमुखांच्या वार्डामध्ये म्हणजे त्याचा क्रमांक 15 होता, तिथंही अडचणी आल्यात. वार्ड क्रमांक 10 मध्ये सुद्धा त्यांचे प्रमुख पदाधिकारी शहर जिल्हाध्यक्ष होते, त्यांच्याच प्रभागात अडचणी म्हणजे नेत्यांच्याच जागेवर अडचणी आल्यामुळे ही युती विस्कटलेली आहे. साहेब तुम्ही 25 वर्ष काम केले नगरपालिकेमध्ये पासून अधिक महापालिकेमध्ये पण तुम्ही काम केले. आपल्या काही कामांचं आपण जुना काही आले का आपल्या आपण काम शहराच्या उभारणीत आपण योगदान दिलेलं आहे त्या कामांच्या विषयी काय सांगाल बरं? नाही काम करत असताना आपण जर पाहिलं असाल का शहरामध्ये कॉन्क्रीट काम करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. म्हणजे तिथं कुठं गार्डन असू द्या, कुठं व्यायामशाळा असू द्या, कुठं जलतलाव असू द्या. आता तुम्ही जर पाहिलं असाल की शहरामध्ये सर्वात महत्त्वाचं तुम्ही जर इथं पाहिलं असाल सारस नगरला गेलं तर मोठं क्रीडा संकुल तिथं साकारत आहे. तुम्ही जर पाहिलं असाल या नगर शहरामध्ये सर्वात महत्त्वाचं जर काम काय असेल तर आमचं बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल होतं का जिथं आज एवढ्या प्रचंड प्रमाणात इतकी म्हणजे जनता आणि तिथं पेशंटची संख्या आहे. ते जर हॉस्पिटलची तुम्ही आत्ता ते दुरावस्था पहा तो हॉस्पिटल आम्ही आता याला नेतोय आपलं भोसले आखाड्यामध्ये. अत्यंत मोठी इमारतसुद्धा पूर्ण झाली आणि लवकर ते पण लोकार्पण तिचा आणि संपूर्ण हॉस्पिटल तिथं जातं आहे का तिथं नाम मात्र पैशामध्ये सगळं उपचार केले जातात त्या हॉस्पिटलमध्ये. ते हॉस्पिटलसुद्धा पूर्ण झालं आहे. आता मला वाटतं एक पुढच्या महिन्यामध्ये त्याचं लोकार्पण सोहळासुद्धा होणार आहे. असे अनेक कामं आहेत की जे म्हणजे आपण त्याला काय म्हणतो की जे कामं जनतेचे कायम स्मरणात राहतील. आता जर सर्वात जरा महत्त्वाचा विषय आर्ट ऑफ सिटी इथं गेले 12-13 वर्ष झाले 13 वर्ष झाले आम्ही नेहरू मार्केट म्हणून होतो अत्यंत मोठं ते पाडून 13 वर्ष झाले त्याच्याकडे कुणी लक्ष दिलं नाही. परंतु आता त्याचं टेंडर झालं, वर्क ऑर्डरसुद्धा आहे आणि त्याचं कामसुद्धा सुरू झालं की त्या कामाचं नेहरू मार्केटच्या कामामुळं त्याच्यामध्ये 2 फ्लोर आपण पार्किंग करतो की जे शहरामध्ये म्हणजे कापड बाजार असू द्या, संपूर्ण चितळ रोड असू द्या आणि त्यांचा सगळ्या व्यापाऱ्यांचं जर पाहिलं असेल तर प्रश्न पार्किंगचा आहे. आणि काय पाहिलं आपण तुम्ही की सगळे दुकानदार आता बाजारातले दुकानं बंद करून हायवेला त्यांनी दुकानं सुरू केले कारण फक्त पार्किंग हाच महत्त्वाचा मुद्दा होता. तर आता इथं पार्किंगचा मोठा प्रश्न सुटतोय. तर 2 फ्लोर पार्किंग केल्यामुळं जवळजवळ कापड बाजाराचे सगळे पार्किंग जे नागरिक बाहेरून येत आहेत उपनगरांमधून येतात त्यांचा प्रश्न मार्गी लागतोय. साहेब आता तुम्ही जुन्या काळापासून कामं केली, आपला अनुभव पण त्याप्रमाणे फार मोठा अनुभव आहे. नगर शहराला पहिलं मोठं खेडेगाव असं समजलं जायचं. आता ते शहर आकार घेतं, तुमची टॅगलाईन पण तिचे शहर आकार घेते, शहर पुढे जाते. तर आता आपण एक अनुभवी म्हणून पहिला बदल आणि आत्ताचा बदल यात काय फरक सांगाल आणि पुढे भविष्यामध्ये आणखी काय बदल झाले पाहिजे जेणेकरून शहर आणखी मोठं होईल, शहरामध्ये सगळ्या सुखसुविधा सगळ्या गोष्टी अवेलेबल होतील. अशा प्रकारे आपल्या मनात काय पुढे काय झालं पाहिजे आणखी? पहिलं याच्यामध्ये काय होतं, पूर्वी काय करायचो आपण बसायचो, मग आमदार असतील नगरसेवक असतील आपल्या ऑफिसमध्ये बसूनच हे काम करू ते काम करू. परंतु संग्राम भैयांनी या शहरातील प्रतिष्ठित जे म्हणजे डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, प्रतिष्ठित व्यापारी असतील यांना संघटित केलं, त्यांच्या मिटिंगा घेतल्या आणि आपलं शहर कसं पाहिजे, आपलं शहरामध्ये काय काय आपल्याला अपेक्षित आहे ह्या सर्व सूचना मागवल्या आणि जनतेने आपलं शहर कसं असावं हे जनतेने सांगितलं आणि त्याप्रमाणे आता शहर सुधारतंय, शहर मोठं होतंय. आणि शहर त्या मोठे शहर जर आपण पूर्वी सारखं म्हणलं जायचं का आपल्या मागून नाशिक पुढं गेलं, आपल्या मागून संभाजीनगर पुढं गेलं, परंतु आता ती वेळ राहिलेली नाही. आपण बी त्यांच्या बरोबरीनं आपलं शहर सुधारतंय, आपलं शहर मोठं होतंय. साहेब आपला अनुभव हा या प्रक्रियेमध्ये फार मोठा आहे. आता आपलं वय म्हणजे आपण एकदम आदरणीय आहेत किंवा हे सन्मान्य जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांचा आपण कसा मेळ घालताय, कारण आपला अनुभव फार मोठा आहे. मग ते मेळ घालताना आपल्याला अडचणी येतच असतील, कसा आपण मेळ घालताय त्याचा? बरोबर आहे हा मुद्दा. याच्यामध्ये सर्वात मोठी जर भूमिका आपण पाहिला असेल तर सुजयजी विखे आणि संग्राम भैया यांनी तरुण कार्यकर्ते असू द्या, ज्येष्ठ असू द्या आणि सर्व या शहरातील
व्यापारी असू द्या, उद्योजक असू द्या, डॉक्टर, इंजिनियर, यांना सर्वांना एकत्र आणण्याचं काम त्यांनी केलं. त्यांनी वेळोवेळी मिटिंगा घेऊन की हे शहर फक्त आपल्याला मोठं करायचं आहे, याच्यासाठी सर्वांनीच योगदान द्यायला सुरुवात केली. मग तरुणांच्या पद्धतीने देतात, ज्येष्ठाच्या पद्धतीने देतात, व्यापाऱ्यांच्या पद्धतीने देतात, उद्योजक जे आज तुम्ही जर पाहिला तर अनेक चौक सुशोभीकरणासाठी उद्योजकांनी घेतलेत आणि ते चौकसुद्धा सुशोभीकरणाचं काम उद्योजकांनीच स्वतः पुढाकार घेऊन सुरुवात देखील केली असेल. तर तुम्ही पाहिला तर काही इथं पहिला आपण आपू चौक म्हणायचो, तो सुद्धा आता डेव्हलप होतोय. साहेब, विरोधकांकडून आता आरोप होत आहेत, ताबेमारी असं म्हणतात किंवा दहशत असं, अशा प्रकारे आरोप होत आहे. आपण पण इतक्या वर्ष काम करताय, काय सांगा त्या आरोप आपण कसं बघताय? किंवा ते म्हणतात बिनविरोध नगरसेवक केले, मग दमदाटी केली म्हणा किंवा काय असे आरोप होऊ राहिले, त्याच्याविषयी आपण काय सांगतात? एक ताबेमारी, दहशत ही जर असते तर संग्राम भैया परत तिसऱ्यांदा निवडून आलेच नसते. आणि निवडून येत असताना तुम्ही पाहिलं असाल की त्यांचा पहिल्या निवडणुकीचा मताधिक्य, दुसऱ्या निवडणुकीचं मताधिक्य आणि आत्ताचं मताधिक्य किती मोठ्या प्रमाणात जनता त्यांच्या बाजूने आहे, जनता त्यांच्या मागे आहे. कुठं दहशत जर असती तर आमचे आज आता तुम्हाला आताच सांगतो, आम्ही 50च्या पुढे जाणार आहोत. नगरसेवकच निवडून आले नसते, लोकांनी आम्हाला निवडून नसतं दिलं. आणि अशी कुठली दहशत नाही, काय नाही. आता तुम्ही पाहताय एकदम खुल्या वातावरणात निवडणूक चालू आहे. आणि जे काही बिनविरोध झाले हे का झाले तिथल्या जनतेला माहिती आहे. समोरच्यांनी काय केलं हेही त्या जनतेला माहिती आहे, त्या उमेदवारांना माहिती आहे ना. यांनी जर सक्षम उमेदवार दिले असते तर त्यांनी माघारीच घेतली नसती ना. अहो यांचे हे बी म्हणजे पक्षाचं चिन्ह असलेले लोक माघारी घेतात. मग यांनी थोडं त्यांनी बी त्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपले लोक का माघार घेऊ राहिले. ठीक आहे, अपक्षाने घेतला होता तर आपण समजू शकतो. अहो अधिकृत तुम्ही पक्षाचे उमेदवार माघारी घेताय. सर, भ्रष्टाचाराचा आरोप होतोय महापालिकेमध्ये, आपण 25 वर्ष कामच करताय त्या ठिकाणी. त्या भ्रष्टाचाराकडे आपण कसं पाहता? आयुक्तांच्यावरती एकतर्फीपणाचा आरोप केला जातोय, प्रत्येक कामात टक्केवारीचा आरोप केला जातो, बारीक बारीक गोष्टींचा आरोप केला जातो, त्याच्याकडे आपण कसं पाहता? बरोबर आहे, कारण 2 वर्ष म्हणजे आपण काय म्हणतो लोकनियुक्त बॉडी नसल्यामुळं 2 वर्ष आयुक्त प्रशासक म्हणून काम करत असताना काही चुका त्यांच्याकडून झाल्यात ना, काही आरोप झाले असतील, त्यांच्या चौकशा सुद्धा लागल्या. शासनाकडे अनेक लोकांनी त्याच्या तक्रारी केल्यात, अनेक वेळा त्यांच्या विरोधात म्हणजे तुमच्या मीडिया असू द्या, पेपर असू द्या, त्यांच्या विरोधात लिहिलं. आणि जे काय आता मला वाटतं त्याच्यानंतर 2 ते 3 अधिकारी सस्पेंड सुद्धा झालेत आमचे. त्यामुळे झाले असतील ना आरोप. त्यांना कुठंतरी एक जनतेचं ज्यावेळेस जनता आपले सेवक तिथं पाठवते त्यावेळेस त्यांच्यावर वचक राहतो. आता 2 वर्ष त्यांच्यावर वचकच नव्हता, त्यामुळं निश्चित त्यांच्यावर झालेल्या आरोपात तथ्य असणारच. भविष्यात हा कारभार सुधारण्यासाठी तुमचे काय प्रयत्न राहतील? नक्कीच. याच्यानंतर आम्ही कारभार करत असताना सर्व अनुभवी टीम, नवीन टीम, तुम्ही तिकीट वाटपात तर आमचे उमेदवार पाहताल, काही नवे आहेत, काही अनुभवी पण परत त्यांना संधी देण्यात आलेली आहे. तर निश्चित एक चांगलं कामकाज करण्याचं काम आमचे हे सर्व नगरसेवक करतील. साहेब, शेवटचा प्रश्न, या सर्व नगरकरांना काय आव्हान कराल? आता तर 25 वर्षामध्ये आपण अनेक निवडणुका पाहिल्या, लोकसभा पाहिल्या, विधानसभा पाहिल्या, महापालिका पाहिल्या, अनेक प्रश्न पाहिल्या, अनेक हे पाहिलं. आत्ता नवीन शहर आकार घ्यायचं, तुम्हाला आणखी पुढे शहर न्यायचं, शहराची आणखी प्रगती करायची. तर आता आपण सर्वसामान्य मतदारांना त्यांच्या हातामध्ये आपला कौल आहे, त्यांच्या हातामध्ये आपलं भवितव्य आहे, पण त्यांना काय आपण शेवटला आव्हान कराल? मी नगरवासियांना हेच आव्हान कराल तर तुम्ही पाहिलं असाल का केंद्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा महायुतीचंच सरकार आहे. तर या शहरांनी सुद्धा जर महायुतीच्याच उमेदवारांना निवडून दिलं तर आपल्या शहरासाठी भरघोस निधी येईल आणि वर सत्ता तीच खाली आली तर निश्चित या शहरामध्ये विकास अत्यंत झपाट्याने होईल. आणि आपण जे स्वप्न पाहिलेलं शहर बदलतंय ते नक्कीच अत्यंत मोठ्या प्रमाणात या शहराचा विकास होईल. तर मित्र, हे होते किशोरजी डागवाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले, कामाची दिशा सांगितली, शहरात होणारा बदल सांगितला आणि भविष्यामध्ये काय बदल करायचे त्याच्याविषयी पण ते बोललेत. अशाच प्रकारे आपण विविध पक्षांच्या प्रमुख राजकीय नेत्यांशी आपण शेवटच्या टप्प्यात संवाद साधणार आहे. तो पण पात्रा अहिल्यानगर अपडेट्स. धन्यवाद. नमस्ते.